नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक 7 विज्ञान व तंत्रज्ञान या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यातील पहिलं, अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली। योग्य उत्तर आहे या प्रकारे। अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली। पुढची रिकामी जागा आहे, इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला टिंबटिंब हा पहिला दूरसंचार उपग्रह होय। याचे योग्य उत्तर आहे ॲपल। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। योग्य उत्तर आहे अग्नी, जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र। प्रश्न क्रमांक दुसरा, त्यातील अ, भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा। बघा, या प्रकारे हा तक्ता आपण तयार केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्यातील पहिलं, अवकाश संशोधन। उत्तर, अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे, हवामानाचा पूर्व अंदाज घेणे, उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयीचा अभ्यास करणे इत्यादी प्रकारच्या संशोधनाला अवकाश संशोधन असे म्हणतात। अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम साध्य करण्यासाठी आणि संशोधनासाठी भारतात इस्रोची स्थापना करण्यात आली आहे। अवकाश संशोधनात पर्यावरणाचा अभ्यास केला जातो। यातील दुसरं दिलेलं आहे टॅलेक्स सेवा। देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशवहन करणे म्हणजे टॅलेक्स सेवा होय। भारतात 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ही सेवा सुरू केली। 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टॅलेक्स सेवा प्रथम दिल्लीत व नंतर भारतभर सुरू झाली। 1990 नंतर इंटरनेटचा उदय झाल्यानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले। पुढचा आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। पंडित नेहरूंनी अणु ऊर्जा आयोगाची स्थापना केली। उत्तर, भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, अणु ऊर्जेचा वीज निर्मिती व अन्य विधायक कामांसाठी उपयोग करणे, नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणे या उद्देशाने पंडित नेहरूंनी अणु ऊर्जा आयोगाची स्थापना केली। पुढचा प्रश्न आहे, भारताने अणु चाचणी घेण्याचा निर्णय घेतला। भारताच्या शेजारील चीन अण्वस्त्र सज्ज देश आहे। चीनच्या मदतीने पाकिस्तानही अण्वस्त्र सज्ज होऊ पाहत होता। भारताला स्वसंरक्षणाची आवश्यकता होती। शांतता व स्वयंपूर्णता या कारणांसाठी भारताने 1974 मध्ये अणु चाचणी घेण्याचा निर्णय घेतला। पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले। या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे।
पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. पोखरण अणु चाचणीची माहिती लिहा. या प्रकारे त्याचे उत्तर आपण लिहू शकतो. भारताशेजारी अण्वस्त्रधारी चीन व त्याच्या मदतीने अण्वस्त्र तयार करू पाहणारा पाकिस्तान यांच्याकडून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी भारताला अण्वस्त्र बनवणे आवश्यक होते. शांतता व स्वयंपूर्णता हे भारताचे धोरण होते. त्यानुसार भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणु चाचणी यशस्वी केली. मानवी वस्तींपासून लांब व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही या अटीनुसार पोखरण हे ठिकाण या चाचणीसाठी निवडण्यात आले. पुढचा प्रश्न आहे या प्रकारे, भास्कर 1 हा उपग्रह कोणत्या क्षेत्रासाठी उपयोगी आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेद तंत्राने करणे, भूगर्भातील पाण्याचे व खनिजांचे साठे शोधणे, हवामानाचा अंदाज घेणे, भूगर्भ, पर्यावरण व जंगलविषयक छायाचित्रे घेणे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो? याचे योग्य उत्तर आहे मोबाईल, संगणक, रेडिओ, टीव्ही सेट. या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते, बोलता येते, ईमेलचा फोटो पाठवता येतो. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते? पुढचा प्रश्न आहे, संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे.